मनश्रीने ही चित्तारक रांगोळी साकारलेली आहे शिवरायांची. प्रसन्न. वा. कान्हा वासरू संगे खेळताना. वेदिका साळसकर आणि राधिका खातू. खूप सुंदर. तांदळापासून साकारलेला श्री गणेश. कुमारी जाई आणि कुमारी उमी या दोघींचं अभिनंदन. खूप सुंदर असं त्यांनी या ठिकाणी. तन्मय चव्हाण यांचे श्री स्वामी हे देखील आपण या ठिकाणी पाहत आहोत. सार्थक रावण यांनी साकारलेला श्रीकृष्ण, बाल श्रीकृष्ण. मगाशीही मी म्हटलं त्रिवेदचा विठ्ठल मला खूप भावला, जिवंतपणा वाटला आणि तो खरोखर आहेच त्याप्रमाणे. खूप सुंदर. महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली या रांगोळीमार्फत प्रज्वल घडशी या विद्यार्थींनी दिलेली आहे. खूप सुंदर जिवंतपणा. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग. खरंच खूप छान. वेदिकाचा बाप्पा इतरांपेक्षाही वेगळा आहे. चंद्रकोर आहे बाप्पाच्या डोक्यावर आणि खूप सुंदर असा हसतो आहे. सोंडेमध्ये कमळ घेतलेलं आहे आणि आपल्याला आशीर्वाद देतो आहे. खूप छान. ब्लॅक अँड व्हाईट कृष्ण धवल महाराज रेखाटलेले आहेत अब्दुल शेख यांनी. इयत्ता 8वीतला हा विद्यार्थी. खूप छान प्रयत्न अब्दुलचा. शिवम कोष्टी यांनी देखील या ठिकाणी रांगोळी साकारलेली आहे. आणि त्यानंतर आपण मगाशी ज्यासोबत बोललो तो वेदांत घडशी याची ही रांगोळी. कोकणातील विद्यार्थिनी देखील मागे नाही येतात. आमच्या कोकणातील मुली या मुलांच्या सडेतोड कामगिरी करत असतात. ते कला क्षेत्र असो नाही तर आध्यात्मिक क्षेत्र असो नाही तर या ठिकाणी अभ्यासाचा विषय असो. तुम्ही नाव आता पाहिलं कुमारी तृप्ती दिलीप सावंत. हीच तृप्ती आणि हिचा हस्तकला हा आवडीचा विषय. अभ्यासही ती तेवढाच करते, नेट नेमाने करते. या 10वीचा विषय आहे म्हणजे ती बोर्डाला जाणारच आहे या हिशोबाने तिचं सुरू आहे. पण प्रदर्शन येत आहे आपल्या शाळेत, आपली आठवण राहावी त्यासाठी काही ना काही या पहिल्या प्रदर्शनासाठी तिने प्रयत्न केले आणि तिने सुंदर असं हस्तकला या ठिकाणी केलेली आहे. मी तृप्तीचं स्वागत करतो. तृप्ती या कलाकृतीविषयी सांग, नक्की काय केलंस तू आणि नक्की तुला किती दिवस लागले ही सर्व मेहनत करायला? मला हे समजलं की प्रदर्शन म्हणजे इथे सगळे लावणार आहेत. तर मग ते घरी लाकडाचं ते असतं ना, रेडीमेड भेटतं, ते रुपये वगैरे करतात. तसं तर ते होतं. किती दिवस मला समजत नव्हतं की काय होतं, तसंच पडून होतं. तर समजलं तर माझ्या डोक्यात एक आयडिया येते तर आपण डेकोरेशन करून असं काही केलं तर छान वाटेल. म्हणून मग मी ती ही रेडीमेड ते विकत आणले आणि त्याच्यापासून ती फुलं म्हणजे बघितली युट्यूबला कसं करतात. तरी मग ते एक बघून ट्राय केली आणि मग ती विकली आणि ते मागे ते जुगन नीट सेटअप करून त्याला जॉईन केली इथे आणि मग ते सर्कल एक जॉईन केला आणि हा पाळणा इथे आहे. ओके. तुला माहिती आहे का मुंबईमध्ये या सगळ्या गोष्टींना एवढा डिमांड आहे, एवढा प्रोफेशनलिझम होतं गिफ्ट देण्यासाठी किंवा हे म्हणजे व्यावसायिक दृष्ट्या देखील आपण पुढे मागे तू पाहू शकतेस. तू केलेले असे खूप कौतुकास्पद आहे आणि यासोबतच तुला 10वीच्या परीक्षेसाठी शुभेच्छा देतो आणि तुझे आभार व्यक्त करतो. थँक्यू तृप्ती. थँक्यू. नमस्कार. रांगोळी तुम्ही पाहिलीच आणि ती रांगोळी इयत्ता 9वीचा मुलगा काढेल यावर तुमचा विश्वास आहे का? किती डीप आहे ती रांगोळी आणि किती खोल विषय आहे त्या रांगोळीमध्ये. त्या मुलाचं नाव आहे वेदांत रमेश घडशी. मावळे या गावातील तो विद्यार्थी. त्याचे वडील देखील शिक्षक आहेत आणि हा फक्त रांगोळीतच चॅम्पियन नाही आहे. इलेमेंटरी असो, ड्रिल असो, ड्रॉइंग असो, म्हणजे आपण म्हणतो ना क्रिकेटमधला ऑलराऊंडर, तसा हा ऑलराऊंडर विद्यार्थी आहे. आपण टाळ्यांच्या गजरात टाळ्या वाजवून त्याचं या ठिकाणी स्वागत करायचं आपल्या. वेदांत कसा आहेस? मस्त मजेत सर. काय म्हणतोयस? प्रदर्शन सुरू आहे इथे, एवढी लोक पंचक्रोशीतून येत आहेत तुझं प्रदर्शन पाहायला, शाळेतील इतर विद्यार्थ्यांचं प्रदर्शन पाहायला. कसं वाटतं? प्रतिसाद कसा वाटतो आणि तू केलेल्या मेहनतीचं चीज होत आहे का असं तुला वाटतंय का? हो नक्कीच सर. आम्ही हे प्रदर्शन बनवण्यासाठी खूप मेहनत केली. धन्यवाद मानायचे सर आमच्या सरांचे. सरांनी आमच्याकडून मेहनत करून घेतले आणि त्या
त्याचं फळ आम्हाला पाहायलाच मिळतं आहे. जे पालक येत आहेत, कला शिक्षक असतील, जे या प्रदर्शनाला भेट देत आहेत, त्यांच्याकडून खूप कौतुकाची थाप आमच्या पाठीशी पडते आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे की म्हणजे तुम्ही केलेलं चीज होत आहे असं तुला वाटतंय. अच्छा. आणि एक सांग मला, मी कलाकार नाहीये, मी जस्ट एक कला रसिक आहे, दर्दी आहे, पण ह्या सगळ्या बाबांमध्ये चित्रकला किंवा रांगोळी किंवा हस्तकला या सगळ्यांमध्ये हार्ड काय, कठीण काय? हार्ड म्हणायचं तर सर ही रांगोळी पाहताय ती काढणं खूप हार्ड आहे. अच्छा. कारण त्याच्यात जर एखादा रंग इकडे तिकडे झाला तर त्या रांगोळीची थोडी जिवंतपणा त्या रांगोळीत दिसत नाही. पण आता ही मी काढलेली ही माझी पहिली रांगोळी आहे सर. मी संस्कारबद्ध आपण जी काढतो त्यात मी ती काढू शकतो, पण ही रांगोळी मी पहिल्यांदा काढली आणि हा अनुभव माझ्यासाठी खूप उपयोगी पडेल. शुभन सरांनी आमच्याकडून ही काढून घेतली, म्हणजे त्यांनी आम्हाला एकदा डेमॉन्स्ट्रेशन दिलं आणि त्या डेमॉन्स्ट्रेशनचा लाभ आम्हाला ही रांगोळी काढताना झाला. रांगोळीचा विषय आला तर मी या व्हिडिओ दरम्यान तुम्हाला सांगतो, विठ्ठली विद्यार्थी सरांना सांगतो, मी बेस्ट उपक्रमात सुपरवायझर म्हणून कार्यरत आहेत आणि आमच्या बेस्ट उपक्रमाचे 2 ख्यातनाम रांगोळीकार आहेत. एक पाण्यावरची रांगोळी काढणारे प्रशांत मयेकर आणि चारुदत्त वैद्य, हे दोघंही माझे चांगले मित्र आहेत आणि मी नक्की प्रयत्न करेन की त्या दोघांचीही कार्यशाळा या शाळेमध्ये व्हावी, यासाठी मी नक्की प्रयत्न करेन आणि वेदांसाठी इथे शुभेच्छा देतो आणि त्याला पुढील भविष्यासाठी आणि येणाऱ्या 10वीसाठी भरभरून शुभेच्छा आतापासून देतो. धन्यवाद सर. स्टोन आर्ट सेक्शनला आपण आलेला आहोत. पहा, हे खरंच स्टोन आहेत का? वाटतंय तुम्हाला काही? मी थोडंसं चक्रावलोच होतो की नक्की हे स्टोन आहेत का, पण हो, हे स्टोन आहेत, आपल्या कोकणातले स्टोन आहेत आणि त्या स्टोनवरच ही जिवंत कला साकारलेली आहे. पहा, श्री गणेशाचे विविध रूप आपल्याला पाहायला मिळतात. खूप सुंदर. म्हणजे आपल्या नवीन घरावर श्री गणेशाला या ठिकाणी आपण दरवाजावर वगैरे लावण्याकरता एक सुंदर अशी प्रतिकृती आहे. आणि हा बैल आपण पाहतात, कोकणामध्ये बैलगाडा शर्यती सध्या फार फेमस झालेल्या आहेत. देशस्थांचं या ठिकाणी प्रमाण आपल्याकडे येऊ लागलेलं आहे आणि त्याचीच प्रतिकृती या मुलांनी पेपरमधून हा बैल बनवलेला आहे, जिवंतपणा आणलेला आहे. त्यात इयत्ता 8वीचे विद्यार्थ्यांनी हे सर्व कला बनवलेले आहेत. सुंदर. रिबिन वर्कवरून तुम्ही पाहिलंच, मगाशी तृप्तीसोबत आपण बोललोच, तिने चांगली कला सादर केलेली आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये या ठिकाणी मेहनत आहे. खूप सुंदर. ह्या कला आता ना दुर्मिळ होत चाललेल्या आहेत, हळूहळू लुप्त होत चाललेल्या आहेत आणि त्यांना जिवंत करण्याचा आणि तुमच्या समोर आणण्याचा हा प्रयत्न आहे. खूप सुंदर. अशक्य ही शक्य करतील स्वामी. तुम्ही जर प्रयत्न केले ना तर स्वामी देखील तुमच्या पाठीशी असतात. हेच या सर्व विद्यार्थ्यांनी आणि या सरांनी या ठिकाणी आपल्याला दाखवलेलं आहे. स्वामीची रांगोळी ज्यांनी साकारली आणि स्वामीचं पेन्सिल आर्ट या ठिकाणी साकारलेलं आहे तो तन्मय. खरोखर स्वामींनी आशीर्वाद दिलाय त्याला की ह्या 2-2 कला तो जपतोय आणि या ठिकाणी चित्तारतोय. खरोखर एवढ्या लहान वयामध्ये इयत्ता 8वी तो शिकतोय. आणि किती जिवंत असं स्वामी म्हणजे आपल्याला पाहतायत, आशीर्वाद देत आहेत, असंच फील होतोय. तन्मय, कसं वाटतंय स्वामींना तू रांगोळीत दाखवून या ठिकाणी स्केच करून कसं वाटतंय? तू स्वामी भक्त आहेस का? तुझ्या घरी नित्यनियमाने स्वामींची पूजा होते, मठामध्ये जाणं होतं, त्यामुळे स्वामींचे संस्कार तुझ्यावर बालपणापासून आहेत. म्हणजे ही कला तुला उपजत आहे, तू जन्मजात स्वामींचा भक्त आहेस आणि त्यामुळे तू साकार करू शकलेलास.
कारण की कित्येकाने प्रयत्न केले की स्वामींना साकारावं, पण तो जिवंतपणा प्रत्येकाला म्हणजे महान महान कलाकार आहेत त्यांनाही साकार होत नाही, त्यांना सहन होत नाही, पण ते तू दाखवलेलंस. कसं वाटतं स्वामींचं चित्र काढून? स्वामींचं चित्र काढून बरं वाटतंय. कारण माझ्या आईला बोलले की स्वामींचे चित्र काढतो कधीतरी, म्हणून आई बोलली माझी स्वामींचे चित्र काढ, म्हणून मी काढायचे. अच्छा, म्हणजे दर गुरुवारी तुमच्याकडे नित्य नियमाने स्वामीची पूजा होते आणि स्वामीचा वास आहे तुमच्या घरामध्ये, तो गुरंबी इथे राहतोस, तेऱ्यात राहतोस आणि या स्वामीचाच आशीर्वाद आहे. तुला अशाच शैक्षणिक आणि तुझ्या कलात्मक प्रवासासाठी स्वामी सदैव तुझ्या पाठीशी राहून हीच आजच्या ठिकाणी तुला शुभेच्छा देतो आणि तुला ऑल द बेस्ट करतो. थँक्यू व्हेरी मच. अथर्व आहे, अथर्व गव्हाळी, आज तेऱ्यातील आमच्या गव्हाळीवाडीतील विद्यार्थी आहे आणि त्यांनी विलिंग आर्टचं एक सुंदर या ठिकाणी आर्ट केलेलं आहे. त्याबद्दल अथर्वशी बोलणार आहोत. अथर्व, नेमकं काय आहे हे, कसं केलं जातं आणि तू हे कुठे शिकलास? हे मी म्हणजे दिदी आहे ना माझी, कॉलेजला जाते देवरूखला, ते युट्यूबवर हे पहिले व्हिडिओ बघायचे असे, ते दिदी तिकडून देवरूखमधून घेऊन आली. दिदीने पहिले म्हणजे असं साधे साधे बनवला, मग आमच्या वाडीत सुतार आणतात त्यांच्याकडून क्लाउड घेतला. ओके. मग त्याच्यापासून आम्ही विलिंगचं थोडं थोडं युट्यूबवर बघून हे करायला लागलो, शिकायला लागलो. त्याच्यापासून मी हे थोडं थोडं बनवलं. किती दिवस लागले तुला हे सर्व करायला? हे 2-3 दिवस लागले. 2-3 दिवस लागले. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी तो पूर्ण चित्रप्रदर्शन पाहिलंय, पण या तुझ्या विलिंग आर्ट मध्ये तू आई बाबा टाकले, ते कुठे ना कुठे टच होणार आहे. कारण की आई वडील हे प्रत्येकासाठी सर्वस्व असतात आणि ते आपण आपल्या मनात जपत असतो. तर तू आई बाबा हे काय टाकलंस किंवा त्यामागे तुझी काय भावना होती हे सांगशील का जरा प्लीज? म्हणजे माझी दिदी आहे ना, ह्याच्यात आम्ही दोघांनी मिळून केलंय हे म्हणजे मी घरी नव्हतो ना, मी शाळेत आलो, मी दुपारची घरी जाते ना, तेव्हा हे अर्ध दिदीने केलेलं. अच्छा, अर्ध दिदीने केलंय. म्हणजे दिदी आणि तू दोघांनाही आई वडील फार प्रिय आहेत, फार लाड करतात तुमच्या दोघांचे. तुझे लाड जास्त होतात की दिदीचे होतात? खरं सांग. दोघांच्याही. बघा, मी घरी येऊन चेक करेल. ठीक आहे, तुझ्या दिदीला देखील शुभेच्छा देतो आणि अथर्वला इथे शुभेच्छा देतो आणि ही विलिंग आर्ट तुमच्या समोर सादर करतो. धन्यवाद. आपण विद्यार्थ्यांसोबत गप्पा मारल्या, शिक्षकांचेही मनोगत ऐकले आणि आता वेळ आलेली आहे ही शाळा ज्यांना घडवण्यामध्ये ज्यांना सिंहाचा वाटा आहे. गुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे सचिव श्रीयुत शरद बाईचं आपलं स्वागत करतो आणि त्यांच्यासोबतच आहे या शिक्षण संस्थेचे सल्लागार मान्यवर श्री माझे मित्र माझे भाऊ श्री सुनील दळवी, या दोन्ही मान्यवरांचं स्वागत करतो. बाईचं खरोखर म्हणजे शिवधनुष्य तुम्ही पेरलेलं आहे ही शाळा चालवायचं म्हणजे. गव्हर्नमेंटचं अनुदान घेत म्हणा किंवा या सगळ्या गोष्टी करत असताना वर्षभर विविध उपक्रम करणं हे तुमचं मूळ उद्दिष्ट आहे. त्यात तुम्ही बऱ्यापैकी यशस्वी झालेला आहे आणि आपल्या शाळेचं जे नाव आहे ते संपूर्ण पंचक्रोशीत पसरलेलं आहे, त्यात तुमचा स्नेहाचा वाटा आहे. या प्रवासाबद्दल एक छोटीशी माहिती आम्हाला दिलात का? बरोबर. प्रथम मी या कला क्रीडा महोत्सवाबद्दल बोलतो की मुळातच आपली जी शाळा त्या ठिकाणी 60 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि ह्या ठिकाणी नवीन वास्तव तेवढे 20 वर्ष झाले आहेत. पण सलग आम्ही त्या शिक्षणाबरोबर कला क्रीडा गुणांसाठी मुलांना भाव देणं हा उद्देश ठेवून आम्ही जवळजवळ 15 वर्ष क्रीडा स्पर्धेचं आयोजन करतो आणि त्याचबरोबर कला म्हणून ह्या ठिकाणी तिथे स्पर्धा होऊन घेत असतो. आणि हे करत असताना आम्हाला असं वाटलं की या ठिकाणी आपल्याला एक वेगळं कला दालन असणं आवश्यक आहे आणि अशा दृष्टिकोनातून आम्ही 3 वर्षापूर्वी एक भव्य दिव्य अशी या ठिकाणचं कला दालन उघडलेलं आहे. विशेष म्हणजे आमच्याकडे जे खास प्रॉपर्टी म्हणजे त्या ठिकाणी आमचे शिकवण सर आहे, ते खरोखर आर्ट्स म्हणून शिकवायला आम्ही जे शिक्षक घेतले ते युनिव्हर्सिटी लेवलला 2 मेडलिस्ट आहे आणि माझे संपूर्ण शिक्षक जे या ठिकाणी आहेत ते मी संपूर्ण मेरिटवरती घेत असल्यामुळे आज संपूर्ण शिक्षणाचा जो भोग आहे आम्ही फक्त त्याला पोस्ट करतोय आणि ते सर्व शिक्षक आपापल्या परीने चांगल्या प्रकारे काम करतायत आणि या शाळेला पुरण्याचा प्रयत्न करतायत. मागील 15 वर्षाची काय आपण क्रीडा महोत्सव होतो त्या ठिकाणी साधारणतः डिसेंबर 25 तारखेच्या दरम्यान या क्रीडा महोत्सव होतो. या क्रीडा महोत्सवामध्ये जवळजवळ 1200 ते 1500 विद्यार्थी सहभागी होतात आणि या क्रीडा महोत्सव टोटली तालुक्यामध्ये आपल्या वेगळ्या प्रकारचे क्रीडा महोत्सवाचं वेगळं स्थान निर्माण झालं. या क्रीडामध्ये बरेचसे विद्यार्थी राज्य पातळीवरती किंवा डिस्ट्रिक्ट लेवलला त्या ठिकाणी गुणवंत ठरलेले आहेत
नुकताच आमचा एक प्रो कबड्डीमध्ये जो विद्यार्थी आहे तो कटकरे म्हणून ते प्रो कबड्डीमध्ये त्याची निवड झालेली आहे. संपूर्ण श्रेय आमच्या शिक्षणात जातं. आज जे तुम्ही बघितलं ते सगळं भव्य दिव्य या ठिकाणी प्रदर्शन केलं हे म्हणजे पहिलीच वर्ष आहे. त्या पहिल्या वर्षामध्ये जी काही वर्षभरामध्ये जी रेखाटलेली चित्र आहे ती त्या ठिकाणी प्रदर्शित करावी, सगळ्यांनी बघावी. त्या चित्रांचं पालकांनी त्या आपल्या परिसराच्या त्याचं चांगलं कौतुक करावं, त्या शिक्षकांना जरा प्रोत्साहन मिळावं, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं ह्या दृष्टीतून हा प्रयोग आहे. आणि या प्रकारे मी खरोखर या ठिकाणी जेव्हा मी 24 जानेवारीला आपण त्या ठिकाणी उद्घाटन केलं, तिच्या आदल्या दिवशी संध्याकाळी त्या ठिकाणी बघायला आलो, त्या ठिकाणी फार छान प्रकारे मागणी केलेली वाटली. आणि त्यानंतर मी म्हटलं याचं उद्घाटन सुद्धा आपण न करता एखादा चांगला माणूस त्या ठिकाणी आला आणि विद्यार्थी प्रशिक्षक आपण येऊन त्या ठिकाणी उद्घाटन केलं. त्यांनी संध्याकाळी प्रशंसा केले. विशेष म्हणजे मी या ठिकाणी अभिप्रायासाठी एक पुस्तक ठेवलं आहे. त्या अभिप्रायामध्ये जर वाचले तर बरेच लोकांनी चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी म्हणजे चेहरेमान दिसलेले आहे. त्यामुळे खरोखरच माझे शिक्षक छान प्रकारे काम करतात त्याचा मला पूर्ण अभिमान आहे. आणि तुम्ही या ठिकाणी आम्हाला आलात, आम्ही या ठिकाणी माझ्या सुनीलजी देखील आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत केलेलं आहे. हे झालं आता फ्युचरमध्ये या शाळेबद्दल काय प्लॅनिंग आहे किंवा पुढे अजून काही प्रोजेक्ट इव्हेंट्स आपण घेणार आहोत का याची जरा आपण व्यवस्था माहिती दिली तर बरं. शैक्षणिक दर्जा हा कायम किंवा उंचावत चाललेलाच आहे आमच्या शाळेचा. ही शाळेचा दरवर्षी तुम्हाला प्रत्येक वेळेला माहिती मिळेल की ही स्टेट लेवलपर्यंत आमची मुलं जात आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये नुसतं शैक्षणिक क्षेत्र असं नाही, चित्रकला असो, क्रीडा असो, वक्तव्य असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये आमची मुलं एक अतिशय चांगल्या उंचावरती जात आहेत. खेळात पण आमच्या विद्यार्थी सरांनी सांगितल्याप्रमाणे प्रो कबड्डीमध्ये पण आपला शाळेचा माझे विद्यार्थी गेलेला आहे. आणि अशा प्रकारे जर ही शाळा प्रगती चांगल्यापैकी प्रगती करते, लोकांचा या शाळेला बघण्याचा एक चांगला उद्देश आहे, दृष्टिकोन आहे. अतिशय चांगल्या प्रकारचे शिक्षक आम्हाला लाभलेले आहेत. अगदी निवडून काढलेले हिऱ्याप्रमाणे ते शिक्षक आम्हाला लाभलेले आहेत. प्रत्येकाचं एक वेगळं अस्तित्व त्यांनी निर्माण केलेलं आहे आमच्या समोर. आम्ही पालक म्हणून म्हणत असताना प्रत्येक गोष्टीत त्यांनी बारकाईने मुलांकडे लक्ष देत आहेत. प्रत्येक त्यातला मुलांचा पैलू हेरून त्याला त्या क्षेत्रात पुढे नेण्याचा ते प्रयत्न करतात आणि ते यशस्वी होत आहेत. आणि हे सगळं करताना आम्ही पालकवर्ग म्हणून किंवा शाळा, संस्था, शिक्षक सगळे एकजुटीने काम करताना तुम्हाला इथे बघायला मिळतील. आणि त्याप्रमाणे मुलांची प्रगती देखील इथे होते. त्याप्रमाणे इतर अनेक क्षेत्र आहेत इथे. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट म्हणा किंवा विविधता, शिक्षणाव्यतिरिक्त विविधता इथं बघायला मिळेल तुम्हाला. वेगवेगळे कार्यक्रम या शाळेमध्ये केले जातात. त्यासाठी खास करून वाईट सरांचा खूप मोठा वाटा आहे की या सगळ्यासाठी फार पैशांची गरज लागते आणि ते खूप मोठ्या प्रमाणावर हा सगळा खर्च असतो. तो खर्च उभारताना खूप मोठ्या पद्धतीचे दाते आपल्या शाळेला मिळालेले आहेत. आमच्या दळवी कुटुंबाचा यासाठी चांगला सहभाग सुद्धा असतो. प्रत्येक जण या शाळेसाठी सरळ रस्ते मदत करतो. आम्ही याद्वारे तुम्हाला आवाहन करतो, ह्या शाळेत तुम्ही दिलेला एक पैसा तुमचा वाया जाणार नाही. त्या सगळ्या पैशाचा हिशोबासकट तुम्हाला रिझल्ट सुद्धा देण्याची हमी आमचे बाईक सर देतील. ह्या शाळेमध्ये अनेक लोकांनी आपल्या कष्टाचे पैसे स्वतःच्या मनाने दिले. आमची जी प्रगती बघितली, मुलांची प्रगती बघितली, शाळेच्या संस्थेची कामाची एक पद्धत बघितली तर तुम्हाला स्वतःला वाटेल की ह्या शाळेसाठी काहीतरी आपला हातभार लागला पाहिजे. ह्या मुलांसाठी, या पुढच्या होणाऱ्या पिढीसाठी आपला स्वतःचा किंवा आपल्या उत्पन्नातून काहीतरी आपला हातभार या मुलांसाठी लागला पाहिजे जो आपण देऊ शकता. त्याच्यासाठी मी तुम्हाला आवाहन करेन की तुम्ही या शाळेसाठी कधी या आणि भेट द्या. नमस्कार. तुम्ही पाहिलं जाता किती छानपणे आपण शाळेची प्रगती केलेली आहे आणि किती छान प्रमाणे येणाऱ्या सगळे काही प्रोजेक्ट आहेत त्याबद्दल. या दोघांचेही कॉन्टॅक्ट मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारची तुम्हाला मदत करायची असेल, खालीचा वाटा या शाळेच्या प्रगतीसाठी उचलायचा असेल, तुम्ही निसंकोचपणे त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि या शाळेला भरभरून असं तुम्ही अनुदान किंवा काही मदत करू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे या शाळेचा कार्यभार किंवा या शाळेची जी काही पद्धत आहे त्याबद्दल देखील ही नवीन मोठा ब्लॉग पूर्ण डिटेल्समध्ये मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तुर्तास या कला प्रदर्शनाचा ब्लॉग इथेच एंड करतो. बहुधा तुम्हाला